तो त्यांच्यावर आणखी एक मोठा अन्याय होईल असं त्यांचं म्हणणं आहे. खरंय. म्हणजे एकूण चित्र असं दिसतंय की सुबू वेदम यांना हत्येच्या आरोपातून तर न्याय मिळाला, उशिरा का होईना, पण त्यांची लढाई अजून संपलेली नाहीये. नाही, अजिबात नाही. 43 वर्षांच्या अन्यायानंतर आता त्यांना हद्दपारीच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय आणि त्याचा आधार आहे एक जुना ड्रग्ज गुन्हा. आणि यामुळे खूप महत्वाचा आणि कठीण प्रश्न निर्माण होतो, नाही का? कोणता? की जेव्हा न्यायव्यवस्थाच एका व्यक्तीवर इतकी दशकं अन्याय करते, तेव्हा त्याच व्यवस्थेने एका जुन्या, तुलनेने कमी गंभीर गुन्ह्याच्या आधारावर त्या व्यक्तीला देशाबाहेर काढणं कितपत नैतिक आहे? बरोबर. म्हणजे ज्या गुन्ह्याची शिक्षा भोगलीच नाही, त्यासाठी वाया गेलेली 43 वर्ष, ती वर्ष भूतकाळातल्या एका वेगळ्या गुन्ह्यासाठीच्या कारवाईत विचारात घ्यायची की नाही, हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.